माझं नाव विशाल जाधव. मी आहे प्रॉपर कन्नडचा, राहतो सध्या आता छत्रपती संभाजीनगरमध्ये. माझा ॲक्सिडेंट झाला होता वाळूजमध्ये फेब्रुवारी 11 माझा ॲक्सिडेंट झाला. हां, त्या ॲक्सिडेंटमध्ये माझे दोघी सर्जन बसलेले, त्यांनीच ऑपरेशन केले माझे. माझं फिमर, टिबिया, फिबुला 3 फ्रॅक्चर होते एका पायात. रिब्स पण फ्रॅक्चर होते माझ्या आणि त्या स्पाईनमध्ये इंजुरी झाली होती मला, मणक्याची इंजुरी झाली होती. ऍक्च्युली हे पेशंट मी याच्यासाठी यांना स्पेसिफिकली बोलवलं कारण मला त्यांच्या वाईफला सर्व क्रेडिट द्यायची आहे. जितकी मेहनत त्यांनी केलेली आहे मला वाटतं मी आजपर्यंत कोणालाच बघितलं नाही. म्हणजे पहिल्या दिवशीपासून आजपर्यंतही ते त्यांच्यासाठी पूर्ण हे करतात. आज तरी ते चालून आले. मी ज्या दिवशी त्यांना बघितलं होतं ते बेडवर होते, त्यांचे हातपाय चालत नव्हते, फक्त थोडं मुवमेंट होतं. म्हणजे पूर्ण जे आपण म्हणतो नस डॅमेज होणं. जेव्हा मी पहिल्या दिवशी त्यांना भेटलो तर आमचं फर्स्ट डिस्कशन असं होतं की हे ऑपरेशनच्या नंतर किती इम्प्रूव्हमेंट होणार. मी करणार मणक्याची सर्जरी. त्यांची मानेमधली जी नस आहे ती दबली होती आणि इंजुरी झाल्यामुळे ती डॅमेज झाली होती. तर आम्ही नॉर्मली नसाला मोकळं करू शकतो, त्याला जीवन देऊ शकत नाही. तर आतमध्ये जाऊन आपण नसाला मोकळं जरी केलं तर किती जीव येणार सांगता येत नाही. पण त्यांच्या वाईफचं एकच म्हणणं होतं, सर काही करा, आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही सर सर्जरीला पुढे जा. आम्ही सर्जरी केली. सर्जरीच्या काही दिवसातच त्यांची मुवमेंट यायला सुरू झाली. ते खूप पॉझिटिव्ह साईन होतं आमच्या सोबत. दुसरं म्हणजे वेखंडे सरांनी त्यांचे जे फ्रॅक्चर्स होते त्यांना पण ट्रीटमेंट दिली. आज म्हणजे ते उभं राहून चालताय. एक टाइम असं होतं की आम्हाला हे माहित नव्हतं का ते कधी उभं राहणार का कधी चालणार. ते बसले जरी आमची जीत झाली असं आम्ही सांगत होतो. पण आज ते माझ्यासमोर चालत आले, ते माझ्यासाठी सर्वात मोठं हे. तर मला फक्त हे बोलायचं आहे का जे ॲक्च्युली मेहनत त्यांच्या वाईफनी घेतली, एक्सरसाइज करणं, फिजिओथेरपी करणं हे पण खूप गरजेचं असतं ऑपरेशनच्या नंतर. म्हणजे एक वेळ असं होतं की सर्व निगेटिव्ह थॉट्स होते, सर्व सांगत होते का तुम्ही कधी चालणार नाही, तुम्ही बेडवरच असणार. आणि तसं झालं होतं. म्हणजे मला वाटतं 1-1.5 महिना तर ते बेडवर, जास्त ते बेडवरच होते. 2 महिने हळूहळू ते इम्प्रूव्हमेंट यायला लागली आणि आज आपल्या समोर ते उभं राहत आहे. ऑफिसची परमिशन घेऊन ते ऑफिसला जायला सुरू झाले. म्हणजे एक नॉर्मल लाईफ आपण जे म्हणतो, ऑफिस जाणं, आपलं काम करणं, ते आज करायला लागलेले आहे. रिकव्हरी जी आहे सर ती तुमच्यामुळेच आहे त्यांची. कारण ते आले होते, बेल्ट होता, तुम्ही सगळं काढून टाकले. मेडिसिन, सर्जरी ते तर आहेत, पण मोटिवेट करणं गरजेचं आहे. सर डॉक्टरांनी मला उभं करता नाही, तुम्ही बसायचं, तुम्ही झोपून नाही यायचं. मी ॲम्ब्युलन्स मध्ये आलो होतो हॉस्पिटलला. मग ते नेक्स्ट टाइम ॲम्ब्युलन्स मध्ये न्यायचं, कार मध्ये यायचं, बसून राहायचं. दिवसभर बसा, मूवी बघा, टीव्ही बघा, काही करा, तुम्ही पण बसून राहा, झोपून नका राहू. आज जे उभा आहे ते अनुज बारुका सरांमुळेच उभे आहेत. एक अजून एक गोष्टी मी सांगू इच्छितो पेशंटसाठी की जितकं पॉझिटिव्ह आपण पेशंटला सांगणार की तुम्ही चालू शकणार, तुम्ही उभं राहू शकणार, तुम्ही काम करू शकणार, तितकं त्या पेशंटच्या माइंडमध्ये ती गोष्ट कॅप्चर होते आणि तितकं ते पॉझिटिव्ह हे करा. आपण पहिल्यांदाच पेशंटला सांगून दिलं अरे तू असं करू शकणार नाही, हे करू शकणार नाही, ते निगेटिव्ह थॉट्समुळे जे करणार होती गोष्ट ते पण तो करत नाही आणि त्याच्यामुळे तो डाऊनग्रेड येतो. तर थोडं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि जितक्या वेळेस मी त्यांना भेटायचो एकच सांगायचो, नाही तुम्ही उभं राहणार, तुम्ही चालणार. आणि आज ते चालताय, तेच आमच्यासाठी खूप मोठी जीत आहे. आणि हे भेटले असे आम्हाला, म्हणजे मी तर अनकॉन्शियस होतो. मला ऑलमोस्ट 1 मंथ काही कळलं नाही. म्हणजे माझी भाऊजी होती, माझ्या नंदुईनी सर्च केलं की कोणते सर्जन चांगले, तर ते म्हणे हे सर आले तर दुसरे डॉक्टर सांगायचे की 50% 90%, पण सरांनी तसं काहीच बोलले नाही, डायरेक्ट सर्जरीला घेऊन गेले. आणि आज जे आहे सरांमुळेच उभे. देवानंतर जे आहे ते डॉक्टरच असतात. आपण विश्वास ठेवून केलं पाहिजे सगळं. तर सरांनी आणि सर्जरी मेडिसिन ते असतं, पण आधार एक महत्वाचा असतं. सरांनी खूप मोठा आधार दिला की नाही होणार आहे, चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका. आणि आज सरांमुळेच आज ते सगळं व्यवस्थित झालेले. या सगळ्यामध्ये एक गोष्ट नमूद करू इच्छितो की डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रुग्णाच्या नातेवाईकांचं सहकार्य हे खूप आवश्यक असतं. म्हणजे जर सपोज रुग्णाच्या नातेवाईकांनी आम्हाला सहकार्य केलं तर आमची जबाबदारी 100 पटीने वाढते आणि आम्हाला ग्रुप येतो. तर त्यांनी ज्या पद्धतीने डॉक्टरांवर विश्वास ठेवला, रुग्णांनी ज्या पद्धतीने डॉक्टरांवर विश्वास ठेवला, त्याच्यामुळे
हे सगळं घडून आलेलं आहे. हे एक कंबाईंड एफर्ट आहे याच्यामध्ये की पेशंट आणि त्याचे नातेवाईक या दोघांचा पण तेवढाच सहभाग आहे. आपण जर प्रत्येक पावलोपावली जर डॉक्टरला संशय घेणं किंवा डॉक्टरला हे करणं असं जर केलं तर आउटकम तेवढा चांगला येत नसते लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही डॉक्टरला जरूर विचारा प्रश्न. मला मी स्वतः जेव्हा पेशंट ट्रीट करतो मी नातेवाईकांना सांगतो की मला तुम्ही विचारा प्रश्न की तुमच्या पेशंटचं कसं आहे, काय आहे, कधी होणार आहे, काय होणार आहे. ह्याच्यातून तुम्हाला पण नॉलेज मिळतं, तुमचं सहकार्य मिळतं आम्हाला. थोडक्यात डॉक्टर आणि पेशंट, डॉक्टर आणि रुग्ण आणि डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक यांचा एक चांगला संवाद असावा हे या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. आणि जिथे चांगला संवाद असतो तिथे निश्चितच रिझल्ट परिणाम जो असतो तो चांगला असतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी अजून एक सांगू इच्छितो की तुमचे जे काही फीडबॅक्स असतील, म्हणजे आम्ही जे काही सुधारणा करत आहोत रुग्णालयामध्ये, स्पेशली सर जॉईन झाल्यापासून आम्ही बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत. जे काही तुमचे फीडबॅक्स असतील ते जरूर पाठवा. आपली आता नवीन वेबसाईट पण लॉन्च झालेली आहे ज्याच्यावर तुम्ही रुग्णाचा नंबर टाकून तुमचे जे काही अनुभव असतील, चांगले अनुभव असतील इतरांना सांगा. काही जर तुम्हाला आमच्यामध्ये कमतरता वाटत असेल तर बाहेर सांगण्याच्या आधी आम्हाला सांगा. आम्हाला सुधारण्याचा एक संधी द्या. आम्ही निश्चितच आमच्यामध्ये पण सुधारणा करू. तर हा या कार्यक्रमाचा एक मूळ उद्देश आहे. ठीक आहे.